फिल्म इंडस्ट्रीत अनेक कलाकार होते ज्यांनी अभिनेता बनण्याचे स्वप्न उरासी बाळगून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला, परंतु त्यांना एकतर केवळ सहाय्यक भूमिकेमध्येच अडकून राहावे लागले किंवा खलनायकाच्या भूमिका साकारण्यावरच समाधान मानावे लागले। असेच एक अभिनेते म्हणजेच मनमोहन, ज्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत अधिकतर नकारात्मक भूमिका आणि खलनायकी पात्रेच साकारली। मात्र एका दुर्दैवी अपघातामुळे त्यांच्या कारकिर्दीला व आयुष्याला ब्रेक लागला आणि मनमोहन यांचा मृत्यू अत्यंत वेदनादायी ठरला। त्यांना फिल्मी दुनियेत खूप संघर्ष करावा लागला। मनमोहन हे मनोज कुमार यांच्यासोबत महाराष्ट्रातील एका गावात चित्रपटाचे शूट करत होते। त्या गावात विजेची सोय नव्हती। शूट दरम्यान चित्रपटाची संपूर्ण टीम त्या गावातच मुक्कामी होती। रात्रीच्या वेळी ते तंबूमध्ये झोपत असत। मनमोहन हे देखील एका तंबूतच राहत असत। विजेची सोय नसल्यामुळे त्यांनी आपल्या तंबूच्या आत एक पेट्रोमॅक्स दिवा लावून ठेवला होता। रात्रीच्या वेळी तो दिवा अचानक फुटला आणि संपूर्ण तंबूने पेट धरला। या दुर्दैवी घटनेत मनमोहन यांचे शरीर 80% अधिक भाजले। त्यावेळी मनमोहन यांनी रेशमी कुर्ता आणि लुंगी परिधान केली होती, ज्यामुळे पेट पटकन घेतला। त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। तब्बल 6 महिने त्यांच्यावर उपचार सुरू होते। सर्वतोपरी प्रयत्न करूनही मनमोहन सावरू शकले नाहीत। अखेर वयाच्या 46व्या वर्षी त्यांचे दुर्दैवी निधन झाले। त्यांनी शहीद या चित्रपटात चंद्रशेखर आझाद ही भूमिका साकारली आणि आपल्या उत्तम अभिनयाची जबरदस्त छाप पाडली। यानंतर त्यांना सहाय्यक, खलनायक आणि नकारात्मक पात्रांच्या ऑफर्स येऊ लागल्या। एक काळ तर असाही होता जेव्हा मनोज कुमार आणि शक्ती सामंत एखादा चित्रपट निर्मित करत असत, तेव्हा खलनायकाच्या भूमिकेसाठी ते न चुकता मनमोहन यांचेच नाव सुचवत असत। त्यांनी आपल्या कारकिर्दीत 200हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते। मात्र वयाच्या अवघ्या 46व्या वर्षी एका गुणी कलाकाराचा अत्यंत दुर्दैवी अंत झाल्याने मनोरंजन सृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे। तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे या दिग्गज अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली। मनोरंजन विश्वातील असेच नवनवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।